नमस्कार। मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाकडून मनसे सोबत युती करण्याच्या हालचालींना वेग आलाय। काही दिवसांपूर्वीच शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि मंत्री उदय सामंत यांनी राज ठाकरे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली होती। शिवसेना शिंदे गटाने मनसेला मुंबई महानगरपालिकेत 100 जागांचा प्रस्ताव दिल्याची देखील माहिती मिळत आहे। मनसे आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात जागा वाटप कसं करायचं याच्या चर्चा देखील सुरू झाल्याची माहिती आहे। मनसेने जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घ्यायची तयारी दर्शवली आहे। युती होत असेल तर मनसेला 50% पेक्षा जास्त जागा हव्या असल्याची माहिती देखील मिळत आहे। शिवसेना भाजप सोबत युती व्हावी यासाठी आग्रही आहे। मात्र भाजप जर मुंबई मनपा निवडणूक स्वबळावर लढवत असेल तर मात्र पर्याय म्हणून शिवसेना शिंदे हे मनसे सोबत युतीचा पर्याय ठेवत आहे। मनसे सोबत युती करण्याच्या दृष्टीने जागा वाटपाच्या हालचाली देखील सुरू केल्याची माहिती आहे। एकनाथ शिंदे यांनी मुंबई महापालिकेसाठी मनसेला सोबत घेतल्यास सुमारे 100 पेक्षा जास्त जागा मनसेला द्याव्या का याचा विचार देखील शिवसेना शिंदे गटात काही मोठ्या नेत्यांनी मांडल्याची माहिती आहे। शिवसेना 227 जागांपैकी मनसेला 100च्या आसपास जागा द्यायच्या तयारीत आहे। तसेच निवडणुकीसाठी लागणाऱ्या इतर सामग्रीतही सहकार्य करण्याची तयारी दाखवल्याचं समजतंय। मनसे आणि शिवसेना यांच्यात याबाबत चर्चा प्राथमिक स्तरावर सुरू आहे। पुढील काही दिवसात पुन्हा एकदा राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात भेट होण्याची शक्यता आहे। मनसे शिवसेनेच्या प्रस्तावावर तुर्तास फार सहमत नसल्याची देखील माहिती आहे। मनसेला युती करायची असेल तर किमान 50% पेक्षा जास्त जागा हव्यात आहे। यावरून अद्याप शिवसेना मनसे तोडगा निघाला नसल्याची माहिती आहे। त्यामुळे आगामी काळात राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची युती होते का हे देखील पाहण्यासारखं असणार आहे। याबाबत तुम्हाला काय वाटतं? तुमची प्रतिक्रिया कॉमेंट सेक्शन मध्ये नक्की कळवा। धन्यवाद।